श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ नुसतं नाव जरी घेतलं तरी स्वामी त्या भक्तावरती प्रसन्न होत असतात. कारण श्री स्वामी समर्थ हे सदैव असे म्हणत असतात की जिथे माझं नाव घेतलं जाईल तिथे मी नेहमी असेल. म्हणजे असं आहे की ज्या वेळेस तुम्ही श्री स्वामी समर्थांचा जो स्वामींना सर्वात प्रिय षडेक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ तुम्ही नामजप कराल तर त्यावेळेस श्री स्वामी समर्थ खूप काही अशी लोक आहेत की त्या लोकांना श्री स्वामी समर्थांनी नुसत्या नामस्मरणावरती स्वामी प्रसन्न झाले. त्यांची खूप खूप इच्छा मोठ्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना चमत्कार देखील त्यांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थांनी केलेले आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील असाच आहे की श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाची प्रचिती आहे. स्वामींचा नामस्मरण केल्यानंतर स्वामी त्या भक्ताच्या कशा पद्धतीने बरोबर उभे राहिले, स्वामींनी त्या भक्ताच्या आयुष्यातील कशा अडचणी दुःख संकटे दूर केली. तर आजच्या या अनुभवामध्ये हे सर्व काही आपणा सर्वांना माहित होणार आहे. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला. तुम्हा सर्वांना माहित असेल की स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी देखील पुण्य असावं लागतं. श्री स्वामी समर्थांची सेवा करायला, स्वामींचं नामस्मरण करायला आणि महत्वाचं म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचायलाच पुण्य असावं लागतं. आणि ज्या लोकांना श्री स्वामी समर्थांची महिमा माहीत झालेला आहे, स्वामींचा चमत्कार माहीत झालेला आहे, तर ते देखील खरोखर खूप पुण्यवान आहेत. आज माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत यायचं की नाही येणार हे देखील स्वामींच्या कृपेने सर्व काही होत असते. कारण स्वामी सेवक आणि स्वामींची ती साखळी असते की कधीही तुम्ही बघा, ज्या वेळेस तुम्ही संकटामध्ये सापडता तर त्यावेळेस आपल्या जवळ तोच व्यक्ती पोहोचत असतो जो कर्म करताना प्रामाणिकपणे कर्म करत असतो. त्याचबरोबर तो व्यक्ती हा ईश्वराची भक्ती करत असतो. मग तो कोणत्याही देवाची एकनिष्ठेने भक्ती करणारा किंवा स्वामी सेवकच आपल्या जवळ येत असतो. म्हणजे असं स्वामी आपल्या जवळ त्याच भक्ताला पाठवत असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव हा करमाळा तालुक्यामध्ये राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे. चला तर मग त्या ताईंचा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी करमाळा तालुक्यामध्ये राहणारी रहिवासी आहे आणि माझं जे कुटुंब होतं ते खूप छान आणि सुंदर सुखी कुटुंब होतं. माझ्या कुटुंबामध्ये कधीच कशाची पैसा पाण्याची वगैरे गरज म्हणजे कमी पडत नव्हतं. सर्व काही सुखी होतं. आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी अंगणवाडीमध्ये मॅडम म्हणून शिकवायला होते आणि त्याचबरोबर माझं जे घरचं होतं ते घरचं देखील खूप चांगल्या पद्धतीने होतं. आमचं कपडे विकण्याचं एक दुकान होतं, त्यामुळे ते देखील खूप चांगल्या पद्धतीने चालत होतं. माझी जी मुलगी होती तिने सायन्सने 12वी केली होती, परंतु कोरोनाच्या काळामध्ये तिचं एक विषय गेला. त्याच्यामुळे कोरोनामध्ये तर सर्व काही जागीच होतं, म्हणजे जाता बाहेर प्रवास वगैरे बंद होता. त्यामुळे तिथेच तिचं शिक्षण थांबलं होतं आणि तिला शिकायचं होतं, पुढे तिची इच्छा होती, परंतु त्यानंतर नाहीच म्हटलं. परंतु तिने मग असं ठरवलं की आपण पार्लरचा वगैरे कोर्स करूया, कारण आता ब्युटी पार्लरला खूप डिमांड आहे आणि खूप पैसा देखील त्यातून इन्कम देखील खूप चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळे मग मुलीने, म्हणजे मुलीचं नाव वैष्णवी, तिने देखील पार्लरचा कोर्स केला. आणि मुलगा होता, तो मुलगा देखील BSc शिकत होता आणि घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं होतं. म्हणजे जनावरं वगैरे होती, शेती होती आणि असं दररोज डेली लाईफ चाललेलं होतं. आणि त्यानंतर हळूहळू मुलगी मोठी झालेली होती, तिचं लग्न करायचं होतं. आणि असं झालं होतं की ज्या वेळेस मला सुरुवातीला लग्न झाल्यानंतर 5 वर्ष मुलंच होत नव्हती. त्यामुळे माझ्या घरच्यांनी देवाला नवस करून ती मुलगी झालेली होती. लग्नानंतर 5 वर्षांनी मुलगी पहिली जन्मलेली होती, म्हणजे वैष्णवी जन्मलेली होती. त्यामुळे तिचे खूप लाड झाले होते. खूप प्रेमाने सर्वांनी तिला
लाडाने वाढवलेली होती आणि तिचा तो सर्वांचं म्हणजे ती मोठी होती आणि घरामध्ये एनविन दोनच मुलं, एक मुलगा एक मुलगी आणि सर्वात मोठी ती खूप दिवसांनी झाल्यामुळे तिचा लाड हा कडपर्यंतच चालू होता. त्या लाडामुळे असं झालं होतं की ती हट्टी झाली होती. तिला पाहिजे म्हणजे पाहिजे गोष्ट. पण आईचं काळीज असतं. आईला असं वाटतं की मुलीची जात आहे, तिला दुसऱ्याच्या घरी नांदायला जायचं असतं, मग तिथे देखील तिला ऍडजस्ट करायला जमलं पाहिजे. कारण जशी आई वडील हट्ट पुरवतात तसे सर्वच लोक हट्ट पुरवणारे नसतात. मग त्यामुळे आमचं असंच मत होतं की आपली एकुलती एक मुलगी आहे, मग त्यामुळे आपण जवळच त्या मुलीचं लग्न वगैरे करूया. परंतु लग्न करताना मुलगी दिसायला देखील खूप सुंदर होती, त्यामुळे तिला जागा हा खूप चांगल्या पद्धतीचा बघायचा, म्हणजे शेती देखील असावी, नोकरी असावी आणि घरची परिस्थिती देखील खूप चांगली असावी, म्हणजे जेमतेम तरी असावी. म्हणजे चांगलीच येते नोकरी असल्यानंतर, भरपूर शेती असल्यानंतर मग चांगलीच होती परिस्थिती, म्हणजे असं बघायचं चाललं. आणि मग त्यानंतर करमाळ्याच्या शेजारीच एक 20 किलोमीटर अंतरावरती त्यांचेच एक रिलेटिव्ह, म्हणजे त्यांचेच पाहुणे होते मिस्टरांचे, आमचे दोघांचेही आमच्याच पाहुण्यामध्ये. मग ठरवलं की आता ती मुलगी हट्टी आहे आणि नंतर मग लग्न वगैरे करण्यासाठी जागा पाहायला सुरुवात केली. पण तिचं जे हट्टपणा होता तो असा होता की ती कधीच कोणाचंच काहीच ऐकत नव्हती. तिच्या मनामध्ये आलं की ती आलं, आणि ज्यावेळेस तिच्या मनाच्या विरुद्ध एखाद्याने काही करायला सुरुवात केली तर ती स्वतःवरच राग राग करून घ्यायची, स्वतःलाच एवढा त्रास द्यायची की आम्ही घाबरायचो. आणि ती खूप त्रास द्यायची, खूप स्वतःलाच त्रास करून घ्यायची. त्यामुळे आम्ही जी काही गोष्ट असेल की मग आपण तिला ओरडण्या अगोदरच ती स्वतःला एवढा त्रास करून घेते आहे म्हटल्यानंतर मग आम्ही कधीच तिला काहीच नाही, तिचा जो हट्ट आहे ते आम्ही पुरवायचो. आणि त्यामुळे असं वाटायचं की ती खूपच हट्टी झाली आणि मला खूप काळजी वाटायची तिची, की ती अशी वागती आहे. आणि नंतर मग तिला असा जागा पाहायचा की तिचे जे मिस्टर असतील तो कडक स्वभावाचे असतील, आणि त्यामुळे तिला थोडा का होईना कशाच तरी भीती पाहिजे. की ती कसं असतं की ज्यावेळेस आपण मुलीला खूपच मोकळं सोडतो, तिला कोणत्याच प्रकारचं बंधन नसतं, त्यावेळेस काय चांगलं आहे काय वाईट आहे, कोणत्याच मुलाला, मुलगा असो किंवा मुलीला असो, थोडं जरी बंधन असेल तरच काही गोष्टी समजतात. परंतु ज्यावेळेस कोणत्याच गोष्टीचं जर बंधन नसेल तर त्या मुलाला किंवा मुलीला कशाचंच भान राहत नाही आणि ती कधी कधी चुकीच्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतात. मग त्यामुळे असं होतं की तिच्यासाठी जो जागा पाहणार होतो तो असा पाहायचा होता की मुलाचा स्वभाव थोडा कडक असावा. म्हणून आम्ही तसंच ठरवलं की आपल्या पाहुण्यामध्येच देऊया, जास्त काही दूर जायला नको. आणि तिचा जो हट्ट होता तो खूप वेगळाच होता, म्हणजे आणि तशी ती वागायला वगैरे खूप चांगली होती. तिच्या वागण्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तिचा स्वभाव तसा कडक होता, ती कधीच कोणाच्याच रिलेशन मध्ये गेली नाही, काही नाही, तशी वागायला कधीच कधीच कोणीच नावं वगैरे ठेवले नाहीत. आणि आपण गावाकडे पाहत असतो की कधी एखादी मुलगी एखाद्याच्या गाडीवरती बसून गेले तर लगेचच चर्चा करायला सुरुवात करत असतात, कारण गावामध्ये एक जी मुलगा किंवा मुलगी त्याला अख्खं गाव ओळखत असतं की ही अमक्याची मुलगी आहे, हिच्या वडिलांचं नाव हे आहे, म्हणजे संपूर्ण गाव ओळखत असतं. तशी शहरामध्ये परिस्थिती वेगळी असते. शहरामध्ये खोली शेजारचं खोलीवाल्याला ओळखत नाही, म्हणजे घराशेजारी जर रूम असली म्हणजे रूमवाले एक दुसऱ्या रूमवाल्याला ओळखत नाहीत, अशी शहरामध्ये कधी कधी परिस्थिती असते. परंतु गावामध्ये संपूर्ण गाव त्या ओळखत असतं मुलाला किंवा मुलीला. आणि मग त्यामुळे असं होतं की कधी एखाद्याच्या गाडीवर जर कोण बसून गेलं तर लगेचच गावभर चर्चा होत असते. परंतु या बाबतीत वैष्णवी ही खूपच चांगल्या स्वभावाची होती, तिने कधीच कोणाचंच नावं ठेवून घेतलं नव्हतं. आणि त्यानंतर ना मग तिच्या लग्नासाठी जागा पाहायला सुरुवात केली. मग त्यानंतर ना नातेवाईकात द्यायचं म्हटल्यानंतर म्हणजे आमच्या नातेवाईकातच एक आमच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर एक जागा आम्हाला बरी वाटत होती. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्याशी देखील बोललो. त्यांच्या घरामध्ये 3 मुलं होती, तिन्ही मुलं सेटल झालेली होती. आणि वैष्णवीचा जो होणारा पती होता, नवरा होता, तो पुण्यामध्ये इंजिनियर तो झालेला होता आणि इंजिनिअरिंगच्या जॉब वरती होता. आणि जशी आमची इच्छा होती की घरी देखील त्यांना 7-8 एकर जमीन होती आणि प्रत्येकाला 3-3, 4-4 म्हणजे 3-4 एकर येत होती, म्हणजे 7-8 एकर जमीन होती. जमीन देखील पेरीव होती, चांगली होती. त्यामुळे मग घरी देखील त्यांचा बंगला वगैरे होता, चांगली होती परिस्थिती. आणि त्यामुळे मग आपण आता रिलेटिव्ह आहेत म्हटल्यानंतर आपण थोडीच त्यांच्या घरी जाऊन राहत असतो. आपण काही तास 2 तास गेलो की आपल्या घरी येत असतो, त्यामुळे आपल्याला त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे कधीच समजत नाही. आणि त्यानंतर मग ती लग्न वगैरे त्यांचं बोलणं झालं आमच्या सर्वांचं. त्यांनी मुलगी पाहिली, वैष्णवीला पाहिली, त्यांना देखील पसंत पडली, नवरदेवाला देखील पसंत पडली. आणि त्यानंतर आम्ही
लग्न म्हणजे साखरपुडा वगैरे करून टाकला, की म्हटलं की आता साखरपुडा करून टाकूया आणि त्यानंतर लग्नाचं पुढं बघूया. आणि त्यानंतर त्या दोघांचं बोलणं वगैरे चालू झालं. ते दोघं बोलायचे, म्हणजे एकमेकांविषयी जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचं होतं ना. आणि त्यावेळेस मग जसं-जसं दिवस जातील तसं-तसं मग ते खूप चांगले बोलायचे. त्यांच्यामध्ये कधीच काहीच म्हणजे काहीच झालं नव्हतं. खूप चांगल्या पद्धतीने बोलायचे. आणि त्यानंतर ना आत्ता गेलेली जे 21 ऑक्टोबर 2023 होतं, ते 31 ऑक्टोबरच्या दिवशी तिचं लग्न वगैरे खूप चांगल्या पद्धतीने झाले. म्हणजे आत्ता लग्नाला 11 महिने झाले. म्हणजे सध्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे तिचं लग्न हे 31 ऑक्टोबर 2023 ला लग्न तिचं लावून दिलं. आणि लग्न देखील खूप चांगल्या पद्धतीने लावलं. त्यांना 3 तोळं सोनं घातलं आणि 8-9 लाख खर्च केला लग्नावरती. तिला कोणतीच गोष्ट ठेवली नाही, की तिला जी हवी आहे म्हणजे तिच्या आवडीच्या सर्व काही गोष्टी दिल्या. सर्व खूप चांगल्या पद्धतीने लग्न वगैरे आम्हीच केलं सगळं. आणि लग्न झाल्यानंतर 15 दिवस म्हणजे ती लग्न झाल्यानंतर नवरदेवाच्या घरी वगैरे गेली, तिथे राहिली आणि 16वी वगैरे झाली. आम्ही आणलं माहेरी तिला. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी घेऊन देखील गेले. आणि गेल्यानंतर 15च दिवस ती तेथे राहिली. म्हणजे 14 दिवस असतील. 15व्या दिवशी तर असं झालं, की आम्हाला समजलं, की तिचा जो पती आहे तो तिला मारहाण करतो आहे. तिला खूप त्रास देतो आहे. शिवीगाळ करत आहे. आणि ही अगोदरची जी एवढी हट्टी होती त्यामुळे आम्हाला देखील टेन्शन आलं, की ही आता काय करायचं? परंतु तिला आम्ही समजून वगैरे सांगितलं, की एवढं तेवढं होत असतं. समजून घ्या शिक. तू देखील खूप हट्टी आहे. तू समजून घेत नाही. परंतु त्यानंतर देखील 1-2 दिवस गेले, की त्यानंतर तिला देखील पुन्हा मारहाण केली. मारहाण केल्यामुळे ती एकदम इतकी घाबरली, की तिला म्हणजे ती एकदम थरथर कापू लागली. तिचा पूर्ण माइंड चेंज झाला. तिला कोणत्याच प्रकारचे विचार वगैरे करण्याची क्षमता तिची संपून गेली. आणि ती इतकी घाबरून गेली. तिला जास्त मारहाण केली. आणि जास्त मारहाण केली, शिवीगाळ देखील केला. आणि त्यानंतर तिने फोन करून सांगितलं. आणि त्यानंतर जावयाने देखील फोन करून सांगितलं, की तुमची मुलगी ऐकत नाही. तुमची मुलगी मी काही सांगितलेलं ऐकतच नाही. काहीच नाही. तिच्याच मनानं सर्व काही चाललेलं असतं. असं तसं झालं. त्यानंतर मुलीला देखील समजून सांगितलं. परंतु मुलगी खूप घाबरली. त्यामुळे आम्हाला देखील काहीच सुचत नव्हतं. तिला समजून सांगितलं होतं, परंतु तिचं रडणंच थांबत नव्हतं. एकदम ती अशी म्हणजे ताप आल्यागत झालं. तिला आजारी पडल्यागत ती म्हणजे एवढी घाबरली. आणि त्यानंतर मग आम्ही गेलो. तिला तिथून घरी घेऊन आलो. घरी घेऊन आल्यानंतर म्हटलं, की तिला थोडे दिवस राहू द्या. थोडंसं बरं वाटेल. आणि त्यानंतर देखील तिचं म्हणजे असं एक विचार करण्याची क्षमता तिची संपली, की तिला असं वाटलं, की हे काही ठीक नाही. तिला खूप भीती वाटू लागली. तिनं मनामध्ये म्हणजे एकदम पूर्ण भिली ती. म्हणजे तिला खूप भीती वाटली त्या गोष्टीची. आणि तिने त्यानंतर सांगितलं, की मी त्या घरी जाणार नाही. खूप लोकं बेकार आहेत. ती लोकं चांगली नाहीत. ती लोकं खूप मारहाण करतात. खूप घाण-घाण शिवीगाळ करतात. ती लोकं अजिबात मला आवडत नाहीत. मला तेथे जायचंच नाही. आणि त्यानंतर मग समजून वगैरे तिला सांगितलं आणि त्यानंतर तेथे नेऊन घालवलं. त्यांच्या घरी नेऊन ठेवलं. परंतु त्यानंतर देखील त्यांचं ते स्वभाव त्यांचा बदलेनाच, की जे ते म्हणायचे तेच हिनं केलं पाहिजे. आणि त्यानंतर त्याने पुन्हा शिवीगाळ केला, पुन्हा मारहाण केली. मग त्यांचं जे तसंच चालू होतं. त्यामुळे हिनं त्यांना जो शारीरिक संबंध असतो तो तिने ठेवण्यास नकार दिला. तिने वैष्णवीने सांगितले तिच्या मिस्टरांना, की तुम्ही माझ्या अंगाला स्पर्श करू नका. आणि त्यानंतर मग त्याबद्दल देखील मारहाण झाली. आणि त्यानंतर तिने सर्व काही आम्हाला सांगितलं. आणि मग आम्ही देखील तिला घरी घेऊन आलो. आल्यानंतर जावयाला देखील सांगितलं समजून, की तुम्ही हे काय लावलं आहे. नवीन आहे मुलगी. तिला जरा थोडंसं तिच्या मनासारखं थोडंसं वागा. त्यानंतर तिला थोडंसं काहीतरी तुम्ही फिरायला वगैरे घेऊन जा. तिचे म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव एकसारखा नसतो. आणि आम्ही त्यांना देखील खूप समजून सांगितलं, काय हे तुम्ही माणसं आहात. तुमच्या घरामध्ये आई-वडील आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांचं काय झालं आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्हाला फक्त हिच्याबद्दल आम्हाला बोलायचं होतं. त्यामुळे तिचे आई-वडील तिला काय म्हणजे त्याचे आई-वडील त्याला काय बोलले की नाही याबद्दल आम्ही काहीच त्यांना विचारलं वगैरे नाही. वैष्णवीला देखील विचार नाही. परंतु वैष्णवीने सांगितलं, की मला आता त्या घरामध्ये जायचंच नाही असं ठामपणे वैष्णवीने सांगितलं. आणि जर मला त्या घरामध्ये पुन्हा लावायला जर निघाला, तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन असं वैष्णवीने स्पष्टपणे घरामध्ये सांगितलं. आणि त्यानंतर मग आम्ही जावयाला वगैरे फोन करून ओरडलो, की त्याच्यावरती हे चुकीचं आहे. तुम्ही खूप चुकीचं केलेलं आहे. हे असं नसतं. तुम्ही तिची क्षमा मागा. काहीतरी तुम्ही प्रेमाने तिच्याशी बोला. एखाद्याला आपल्या आयुष्यामध्ये सेटल होण्यासाठी काहीतरी वेळ द्यायचा असतो. थोडंसं काहीतरी समजून घ्यायचं असतं. परंतु ते देखील हमरी-तुमरीवाले म्हणजे ते देखील खूप वाईट बोलू लागले. त्यामुळे मग आम्ही त्यांच्याशी बोलणंच थांबवलं.
आणि बोलणं थांबवल्यानंतर मग 1 महिना होऊन गेला आणि 1 महिन्यानंतर पुन्हा वैष्णवीला तो फोन करू लागला, तुझा काय निर्णय आहे तो सांग, तुझा काय निर्णय आहे तो सांग. म्हणजे तो दुसरं काही प्रेमाने वगैरे बोलतच नव्हता. तो तिला फोन करायचा आणि टॉर्चर करायचा, तुझा काय निर्णय आहे तो सांग, तुला नांदा यायचं आहे की नाही, तुझं काय आहे म्हणणं ते सांग. म्हणजे असं एवढंच बोलायचं. तिला काही क्षमा वगैरे नाही, मी तुला समजून घेईन, तुझ्या आयुष्यामध्ये मी तुला एक चान्स देईन, असं काहीच नाही, काहीच नाही. मग त्यामुळे ही एकदम असं म्हणजे डिप्रेशन मध्ये गेली. एवढा तिनं स्वतःला त्रास करून घेतला की ती एक एक वेळेस असं करायची की घरामध्ये स्वतःचे स्वतःलाच मारून घ्यायची. आणि एखादी गोष्ट जर आपण तिच्याशी बोलायला गेलो, त्याचं नाव जरी घेतलं तरी ती स्वतःची स्वतःलाच मारून एवढी मारायची स्वतःची स्वतःला की तिचं गाल सुजायचं, एवढी ती स्वतःची स्वतःला मारून घ्यायची. आणि मग त्यामुळे आम्ही तिला काहीच बोलत नव्हतो. आणि पुन्हा पुन्हा तर तिनं म्हणजे ती त्या डिप्रेशन मध्ये एवढी डिप्रेशन मध्ये गेली की तिला काहीच समजायचं म्हणजे समजेन असं झालं. एक वेळेस तर असं झालं की, आणि जेव्हापासून ती घरी आली होती तेव्हापासून जसं तिनं स्वतः सांगितलं की तुम्ही जर मला त्यांचं नाव वगैरे घेतलं आणि तुम्ही जर तिकडे लावण्याचा प्रयत्न जर करत असाल तर मी स्वतः माझा जीव देईन. तेव्हापासून आम्ही कोणी ना कोणी तिच्या बरोबर सतत असायचो. आणि एक वेळेस तर तिनं सांगितलं की मला जगायचं नाही आणि तिनं घरामध्ये फॅनला पंख्याला ओढणी बांधली आणि फास देखील घेण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणजे आम्ही घरातील तिच्यावर लक्ष ठेवून होतो, कारण आम्हाला माहित होतं तिचा स्वभाव काय आहे. त्यामुळे आम्ही लक्ष ठेवून तिच्यावरती होतो आणि योग्य वेळी जाऊन तिला वाचवलं. नाही तर खरोखरच काय झालं असतं कोणास ठाऊक. आणि त्यानंतर देखील मग तेव्हापासून आम्ही सतत तिच्या जवळ असायचो. तिला कधीच आम्ही मोकळं काही ठेवलं नाही. आणि थोडं जरी इकडं तिकडं तर कामानिमित्त घरामध्ये 3 लोक, मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा, आणि तिच्या बरोबर तर कोणी असावंच लागायचं. परंतु जर काही कारणानिमित्त जर कोणी काही कामानिमित्त बाहेर गेलं की ही लगेचच काही ना काही करायची. एक वेळेस तर तिला किती 5 मिनिट सुद्धा वेळ मिळाला नाही, परंतु तेवढ्या वेळामध्ये तिने ब्लेडनं स्वतःचा हात कापण्याचा प्रयत्न केला. तो देखील तिने सुसाईड करण्याचा देखील प्रयत्न केला. म्हणजे एवढा आम्ही घाबरलो, खूप रडायचो तिच्यासमोर, खूप रडायचो. परंतु ज्यावेळेस मी तिच्या समोर रडायची ना त्यावेळेस ती देखील रडायला सुरुवात करायची. म्हणजे ती पण रडायची, मी पण रडायचो, आमच्या घरातील सर्वच रडायचो. परंतु तिचं काय होतंय ते आम्हाला समजत नव्हतं. आणि त्यानंतर मग तिचं तो डिप्रेशन मध्ये जायचं. आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे मी अशी होते की मी बैठकीला जायचे आणि माझं मत कसं होतं की आपण एका देवाशी नेहमी एकनिष्ठ राहावं. आणि समर्थांच्या बैठकीमध्ये मी एकनिष्ठ होते. तिथे मी बैठकीला जायचे आणि जेव्हापासून मी बैठकीला वगैरे जायला सुरुवात केली होती तेव्हापासून म्हणजे त्यांनी देखील मला कधीच असं नाराज वगैरे केलं नव्हतं. परंतु ज्यावेळेस मुलीचं लग्न झालं होतं त्यावेळेस समर्थ बैठकीतलेच एक गुरुजी घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं नामस्मरणाचं महत्व. कदाचित त्यांनी सांगितलं होतं की काही गोष्टी अशा असतात की ते घडायच्या असतात, ते घडायच्याच असतात. परंतु काही गोष्टी या घडणार आहेत, परंतु आपण त्यासाठी आपलं पुण्य साठवलं पाहिजे. कदाचित मला असं वाटतं की त्या गुरुजींनी सांगितलेला जो इशारा होता ती बहुतेक या संकटाबद्दल होता की काय कोणास ठाऊक. परंतु त्यानंतर काहीच त्या मुलीमध्ये देखील फरक पडत नव्हता. मी बैठकी वगैरे करत होती, नामस्मरण करत होती, परंतु हिच्यामध्ये काहीच बदल होईना. आणि माझी एक मैत्रीण होती, ती देखील संप्रदाय म्हणजे भक्त संप्रदायातीच होती. तिला देखील ती स्वामींची भक्त होती आणि आम्ही भजन वगैरे करायचो, भजनाला जायचो, भजन ऐकायचो, कधी कधी वेळ आली तर भजन देखील करायचो जिथं छोटा मोठा असतं तिथं. आणि 3 महिने झालं की म्हणजे ज्या वेळेस असं मुलीचं झालं तेव्हापासून मग तिचा आणि माझं कॉन्टॅक्टच झालं नाही. मग ती एके दिवशी घरी आली आणि घरी आल्यानंतर तिनं वैष्णवीकडे पाहिलं. तिचं ते म्हणजे विचित्रच झाले होतं सर्व काही. तिचा चेहरा वगैरे सुजलेला होता. एक वेळेस तिनं स्वतःला मारून एवढं घेतलं होतं की तिनं तिच्या ओठातून रक्त बाहेर काढलं होतं. एवढा ती स्वतःला त्रास करून घेत होती. आणि त्यामुळे मग तिचं ती विचित्र पाहिल्यानंतर ती काहीच बोलली नाही. म्हणजे थोडं एवढं तेवढं बोलली, पण वैष्णवीबद्दल काहीच बोलली नाही. घरी गेल्यानंतर तिने मला फोन केला आणि म्हणाली, काय झालंय नक्की, काय वैष्णवीचा काय प्रॉब्लेम झालाय. तर त्यावेळेस रडायला लागले मी आणि तिला रडत रडत सर्व काही सांगितले. तर ती म्हणाली, घाबरू नकोस, करमाळ्यामध्येच श्री स्वामी समर्थांचे एक केंद्र आहे, आपण तिथे जाऊया आणि तिथे सर्व काही व्यवस्थित होईल. आणि तिथे गेल्यानंतर स्वामींच्या केंद्रामध्ये गेले आणि स्वामींच्या तिथे गेल्यानंतर स्वामींचे नमस्कार वगैरे सर्व दर्शन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने झालं. आणि तेथील गुरुजींना आपला जो प्रॉब्लेम आहे तो सांगितला आणि सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा. आणि स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करा. म्हणजे सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की
स्वामींचं असं नामस्मरण करा की तुम्हाला एका महिन्यामध्ये किंवा 1.25 महिन्यामध्ये तुम्ही स्वामींचं 1.25 वेळा स्वामींचं नामस्मरण करा. अशा पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करायला सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांना थोडीशी सेवा वगैरे सांगितली. मग त्यांनी तिथून पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर रुद्राभिषेक करून तिला थोडं थोडं प्यायला द्यायला सांगितलं. त्याबरोबर तारक मंत्राचं पाणी तिला प्यायला द्यायला सांगितलं. अशा सेवा वगैरे सांगितल्या आणि मग घरी आल्यानंतर मग स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात केली. मग आता मुलगी आपली बरी व्हावी यासाठी मग 1.25 महिन्यामध्ये 1.25 स्वामींचं नामस्मरण करायचं होतं. मग मी स्वामींच्या नामस्मरणाला सुरुवात केली आणि स्वामींचं नामस्मरण करायला स्वामींची माळ वगैरे सर्व काही आणलं होतं. स्वामींचा फोटो आणला होता आणि त्यावरती स्वामींचं नामस्मरण चालू केलं आणि 1 महिन्यामध्ये स्वामींचं 1.25 वेळा स्वामींचं नामस्मरण करून झालं. आणि मग माझं कसं होतं की मी नामस्मरणामध्ये गुंतून राहायची. तर हिचं मत काय की तू जादू म्हणजे तू आता देवरच पण करायला लागले आहे, तू काय काय तुझं चाललेलं आहे, तुझं माझ्याकडे लक्षच नाही, तू सारखी देवदेव करत आहे, तुला मुलगी प्यारी नाही आहे, तुला ते सर्व काही तुझ्याच मताचं चाललं आहे, तुला आता लयच देवाचा नाद लागलेला आहे, अशी ती बोलायची, काहीही बोलायची. आणि तिचं ते म्हणजे तिला कधीच वेगळं ठेवलं नाही, कारण ती जवळ माझ्या बसवायची किंवा तिच्यावर कोणाला तर लक्ष ठेवायला सांगायची. जरी वडील शेतामध्ये गेले तर तिला तिकडे घेऊन जायला लावायचे, तिथे बसायला लावायचे, वडील शेतातील कामे करायचे किंवा घरामध्ये जे काही चाललं होतं म्हणजे कपड्याचं वगैरे. आणि त्यानंतर हळूहळू असं होऊ लागलं होतं की म्हणजे नामस्मरण स्वामींचा जप घेण्या अगोदर की सर्वच काही बिघडायला लागलं होतं. म्हणजे जे दुकान होतं कपड्याचं ते देखील कपडे विकायला कोणीच गिराईक वगैरे येत नव्हतं. म्हणजे ते देखील लॉस मध्ये व्हायला सुरुवात झाली होती. आणि आम्हाला कसं वाटायचं की आमची जी परिस्थिती आहे म्हणजे त्यामुळेच आपला काहीतरी कपडे त्यांच्या पसंतीचे आपल्याकडे नसतील त्यामुळे ती लोक येत नाहीत. शेतीमध्ये देखील लॉस व्हायला सुरुवात झाली ती. आणि त्यानंतर जनावरं देखील दारामध्ये होती, त्यांचा देखील गाभण वगैरे राहत नव्हती, जनावरं देखील आजारी पडायला सुरुवात झाली होती. म्हणजे सर्व काही दाटून आलं होतं, संकट चहूबाजूंनी आली होती. परंतु आमच्या एवढं लक्षात येत नव्हतं. आमचं असं वाटायचं की आपणच कुठेतरी चुकलो, आपलीच भक्ती कुठेतरी कमी पडली. त्यामुळे आम्ही स्वतःला दोष द्यायचो. आणि स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केल्यानंतर सर्व काही हळूहळू व्यवस्थित व्हायला सुरुवात झाली. आणि स्वामींचं नामस्मरण देखील पूर्ण एका महिन्यातच 1.25 वेळा स्वामींचा जप वगैरे केला. आणि त्यानंतर मग तिला तारक मंत्राचं पाणी देखील दररोज द्यायला सुरुवात केली होती जसं सांगितलं होतं. तर ती म्हणायची की तू मला काही खाऊ घालते आहे, तू काही मला प्यायला देत आहेस. मग कधी कधी राग करायची, कधी प्यायची नाही, मग कधी कधी तिला फसवून पाणी पाजायचे, म्हणजे असे करायचे. परंतु ती सतत म्हणजे अशी ओरडायची की तू फक्त देवदेव करत राहा, तुला ना एक दिवशी ना माझं तोंड सुद्धा पाहायला मिळणार नाही. म्हणजे तिच्या डोक्यात एकदम फिट झालं होतं की आपण आत्महत्या करायची, आपल्याला जगायचा अधिकार नाही असं तिच्या डोक्यात होतं. आणि म्हणजे तिनं खूप वेळा तसे प्रयत्न देखील केले. एक वेळेस तर तिनं स्वतःचा नरड गळा एवढ्या जोरात दाबला की तिचा श्वास कोणता झाला. कधीच कोणीच स्वतःच्या हाताने गळा दाबू शकत नाही, परंतु तिचा हात एवढ्या जोरात तिनं गळा दाबला होता की मी दोन्ही हाताने तिचे दोन्ही हात ओढत होते, परंतु तिनं ते हात सोडला नाही. अक्षरशः ज्यावेळेस मी तिच्यावर खूप ओरडले, तिच्या कानाखाली देखील वाजवल्या, तरी देखील ज्यावेळेस मी काढला तर तिची पाचीच्या पाचची बोट तिचा हातात गळ्यावरती उठलेली होती. इतक्या जोरात तिने स्वतःचा गळा दाबला होता. म्हणजे ती पूर्ण डिप्रेशन मध्ये गेली, तिला काहीच समजत नव्हतं. आणि ती सर्व राग माझ्यावरती काढायची, खूप आरडायची ओरडायची. परंतु ज्यावेळेस स्वामींचं नामस्मरण वगैरे केलं आणि ती खूप पंचांग वगैरे पाहिलं, खूप देवदेवऋषी केले, सर्व काही केलं, परंतु प्रत्येक जणांचं जे काही सांगतील, कुणी उतारा सांगायचं, कोणी काही सांगायचं, सर्व काही केलं. आणि त्यानंतर एक वेळेस तर एक जणाने सांगितलं की अशा ठिकाणी तुम्ही जा, ते पंचांगामध्ये बघून सांगतात आणि त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने सर्व काही सांगतात बरोबर आणि त्यांचं कधीच काहीच चुकत नाही. त्यावेळेस तेथे देखील गेलो आणि तेथे गेल्यानंतर हिची पत्रिका दाखवली. आणि पत्रिका दाखवल्यानंतर यांनी सांगितलं की म्हणजे जी काही ती जशी करते ना त्या पद्धतीने त्यांनी सर्व काही सांगितलं की ती हट्टी आहे, तिला काहीही म्हणजे तिच्या मनाच्या विरुद्ध गेलेलं आवडत नाही. आणि ज्यावेळेस एखाद्याने तिला काही थोडाफार त्रास वगैरे दिला तर ती स्वतःच्या जीवाचं काही करून घ्यायला तयार असते. म्हणजे एवढा स्वतःला त्रास करून घेते, ती दुसऱ्याला कधीच काहीच बोलत नाही. आणि हे देखील त्यांनी सर्व काही जशी ही वागते त्या पद्धतीने सांगितलं. आणि त्यानंतर मग तिची पत्रिका दाखवली. त्यानंतर जो तिचा नवरा आहे त्याची देखील पत्रिका दाखवली. तर ते म्हणाले की तुम्ही याच्या बरोबर हिचं लग्न का जमवलं,
का तुम्ही हिच्या बरोबर लग्न केलं? ही लोक खूपच कंजूस आहेत आणि ते तुमच्या मुलीच्या लायकीचे सुद्धा नाहीत आणि तुमचं लग्न कुणी जमवलं? या दोघांची पत्रिका तर जुळतच नाही. म्हणजे त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं. त्यावेळेस काय करावं काही सुचत नव्हतं. डोळ्यातून नुसत्या अश्रूंच्या धारा चाललेल्या होत्या. काहीच समजत नव्हतं की आता काय करावं. मग त्यावेळेस आम्ही सांगितलं की त्यांनी सांगितलं या दोघांचं 1% सुद्धा लग्न निघत नाही आणि तुम्ही तर अक्षरशः लग्न लावून दिलं. आणि ज्यावेळेस हे सांगितलं त्यावेळेस खूपच म्हणजे वाईट वाटू लागलं. असं वाटलं की संपूर्ण आकाशच अंगावरती पडलं आहे की काय, म्हणजे असं वाटू लागलं. आणि त्यानंतर तर मग आम्ही त्यांना विचारलं की काय पर्याय वगैरे असेल तर सांगा, यावरती काय उपाय वगैरे, सेवा वगैरे किंवा काही उपाय असेल तर सांगा. तर त्यांनी सांगितले की याच्यावरती कोणत्याच पद्धतीचा उपाय नाही, हे तुम्ही याच्या नादी लागू नका, हे काही होऊ शकणार नाही आणि यावरती उपायच नाही, हे तुम्ही पूर्णपणे चुकीचं केलं आणि यावरती कोणत्याच प्रकारचा उपाय नाही की हे सुधरू शकेल, असं काहीच नाही. त्यानंतर ना तो दिवस मात्र खूप बेकार गेला. खूप रडलो, खूप रडलो. घरातील कोणी असं राहिलं नाही की रडलं नाही. आणि त्यानंतर मग सर्व काही घरी आल्यानंतर स्वामींच्या सेवेमध्ये मन रमलं. म्हणजे स्वामींची सेवा वगैरे मिळाली, स्वामींच्या सेवेमध्ये मन रमलं आणि स्वामींविषयी एक ओढ निर्माण झाली. स्वामींच्या सेवेमध्ये मन पूर्ण मग्न झालं होतं आणि त्यानंतर हळूहळू तिच्या स्वभावामध्ये देखील बदल होत गेला. जी ती जास्त चिडचिड करत होती, जास्त ती स्वतःला त्रास करून घेत होती, आता तिने स्वतःला त्रास करणं कमी झालं होतं. 1.25 महिना स्वामींचा जप वगैरे केला. 1.25 महिना तिला तारक मंत्राचं पाणी दिलं, रुद्राभिषेक करून ते देखील त्यांनीच पाणी दिलं होतं. फक्त रुद्राभिषेक करायचा होता आणि तो अभिषेक करून तिला पाणी प्यायला द्यायचं. ते देखील सर्व काही व्यवस्थित हळूहळू होऊ लागलं. आणि जी ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती, तिच्या डोक्यामध्ये तो विचार होता, तो पूर्णपणे शांत झाला होता. म्हणजे त्याआधी ज्यावेळेस आम्ही स्वामींची सेवा घेतली ना, त्याच्या अगोदर तिला तो सतत फोन करून टॉर्चर करत होता. त्यावेळेस मग तिला एकदाच सांगितलं फोन करून की तुम्ही आता माझ्या मुलीला फोन करायचा नाही. तुम्ही भरपूर त्रास तिला दिलेला आहे. आता इथून पुढे तिला त्रास द्यायचा नाही. हे देखील त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे तिथून स्वामींची सेवा घेण्या अगोदर त्यांचा फोन देखील येणं बंद झालं होतं. आणि त्यानंतर ना मग हळूहळू तिच्या स्वभावामध्ये बदल झाला. जो तिचा राग होत होता, स्वतःला त्रास करून घेत होती, ते देखील पूर्ण शांत झालं होतं. आणि तिच्या स्वभावामध्ये थोडा थोडा बदल झाला, म्हणजे खूप चांगला बदल झाला. तो तिचं म्हणजे जी तापट होती ती पूर्ण शांत झाली होती. आणि इच्छा एवढीच होती की तिनं तिचं नांदणं तिनं नांदायला जावं, अशी एवढी इच्छा आमच्या घरातील लोकांची होती. कारण आमचं असं म्हणजे आमच्याकडे डबल डबल लग्न करणं हे आमच्यासाठी म्हणजे बरोबर नव्हतं. त्यामुळे आम्ही अशा पद्धतीने विचार करत नव्हतो की आपण आपल्या मुलीचं लग्न वगैरे दुसरं करूया. परंतु असं आम्ही डोक्यात नव्हतंच काय. पण आमचं असं होतं मत की त्या मुलाला देखील चांगली बुद्धी यावी आणि त्याने देखील हिला नांदायला घेऊन जावं, एवढीच होतं. आणि त्यानंतर एके दिवशी तर त्यांनी असं केलं की कोर्टामध्ये टाकलं की आम्हाला या मुलीपासून डिवोर्स हवा आहे. आणि डिवोर्स हवा आहे म्हटल्यानंतर आम्हाला देखील खूप वाईट वाटलं. आम्ही त्याच्याशी बोललो वगैरे. परंतु तो आम्ही जरा जास्त सर्वच सगळ्यांनी पाहुणे नातेवाईकांनी त्याला समजून वगैरे सांगितलं की हे खूप चुकीचं आहे. परंतु त्यांनी कोर्टामध्ये दावा तर टाकलेलाच होता की मला हिच्यापासून डिवोर्स हवा आहे. परंतु काही लोकांनी समजून सांगितल्यानंतर तो म्हणाला की ठीक आहे, मी तिला नांदवायला तयार आहे. परंतु मुलगीच तयार होईना. मुलगी म्हणली की मला त्याच्याबरोबर नांदायचंच नाहीये, मला तो पती म्हणून स्वीकारच नाही. म्हणजे तिच्या मनात एवढं ते झालं होतं की तिने ते पूर्ण काही सोडून दिलं. आता मुलगीच नाही म्हणते म्हटलं तर आम्ही तरी काय करणार. आणि त्यानंतर मग त्याला काही आम्ही असं सांगितलं नाही की मुलगी नाही म्हणते आहे, हे तर आम्ही त्याला काहीच सांगितलं नाही. परंतु 1 महिना तो तसंच निघून गेला आणि 1 महिन्यानंतर तिकडून आम्हाला म्हणजे डायरेक्टच त्याने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे आम्हाला समजलं. त्यावेळेस त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्हाला खूपच दुःख झालं की हा निर्णय यांनी का घेतला, की थोडासा वेळ द्यायचा होता नात्याला. परंतु त्यांनी तो निर्णय घेतला. मग आता आम्हाला काय करावं काही समजत नव्हतं. आता त्याला समजून सांगितलं होतं. त्यावेळेस तो म्हणाला होता की मी तयार आहे. आणि परंतु ती लोक अशी एवढी कंजूस होती ना की त्यांना पैशाचा खूपच गर्व होता. त्यांना असं वाटायचं की आमच्यासारखं कोणीच नाही, आमच्याकडे खूप पैसा आहे. आणि त्यामुळे ही मुलगी देखील अशी हट्टी स्वभावाची होती. त्यामुळे काहीच कुठल्याच बाबत मेळ बसत नव्हता. आणि त्यांचं कसं होतं की आम्ही म्हणेल तीच खरं. त्यामुळे आम्हाला काहीच सुचत नव्हतं. हिने हट्ट पकडला की मला नांदायला जायचं नाही, मला त्या घरामध्ये पुन्हा जायचं नाही. ती घरातील लोक खूपच वाईट आहेत. त्यांनी कधीच तिच्यावरती 1 रुपयाचा सुद्धा खर्च केला नव्हता. तिला कधीच 1 रुपयाचं चॉकलेट सुद्धा साधं आणून दिलं नव्हतं.
त्यामुळे तिला कधीच त्यांनी माया वगैरे कधीच लावली नाही. त्यामुळे हिनं ठामपणे सांगितलं की मला तिकडे जायचं नाही. आणि तिच्या स्वामींच्या आशीर्वादाने तिचा जो स्वभाव होता, ती आत्महत्या वगैरे करत होती. आता तिला म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तिच्या मनाने सर्व काही होऊ द्या, तिला या सर्व डिप्रेशन मधून बाहेर येण्यासाठी खूप वेळ लागेल, तर त्यावेळेस तुम्ही शांत राहा. तिच्या मनाने, तिच्या शांततेत तुम्ही जर पुन्हा तिच्यावरती जोर जबरदस्ती कराल तर तिच्यावरती अजून खूप परिणाम होईल. अगोदरच ती आता हळूहळू स्वामींच्या कृपेने डिप्रेशन मधून बाहेर आले आहे. तर आता तिचं काय करायचं आहे ते साक्षात श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ पाहतील. आता आम्ही कोणत्याच पद्धतीचा विचार करणार नाही. स्वामींची जर इच्छा असेल तर स्वामी काहीही करू शकतील. त्यामुळे स्वामींची जर इच्छा असेल की तिने त्या घरी नांदायला जावं, तिचा संसार सुखाचा व्हावा, तर स्वामी तिच्या बुद्धीमध्ये बदल करतील. आणि स्वामींची जशी इच्छा असेल ती आम्हा सर्वांना मान्य असेल. परंतु या सर्व गोष्टीतून तुम्हा सर्वांना माहीत नसेल की तेवढे 2-4 महिने आमच्यासाठी खूपच मोठ्या रात्रीचे गेले. म्हणजे आम्हाला रात्रंदिवस आम्ही तिचा पहारा करत होतो. एवढे वाईट दिवस गेले. आणि त्यानंतर मग हळूहळू स्वामींची एवढी ओढ लागू लागली की मग मी स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन बसले. म्हणजे समर्थ बैठक पूर्णपणे म्हणजे बंदच झाली. कारण स्वामींकडे एवढं मन वळलं की सर्व काही स्वामी हळूहळू व्यवस्थित करायला लागले. मग मी अक्कलकोटला गेले. अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन वगैरे सर्व काही घेतलं. खूप चांगल्या पद्धतीने दर्शन देखील झालं. आणि तिथे नंतर घरी आल्यानंतर खूप बरं वाटू लागलं. मुलीच्या स्वभावामध्ये देखील बदल झाला. ती जशी पूर्वी भांडण वगैरे करायची आणि ते सर्व काही थांबलं होतं. आणि आई वडिलांसाठी सर्वात महत्वाचं आपलं मूल असतं. त्यामुळे ते सर्व काही चांगलं होतं की तिथे तिनं स्वतः बरं वाईट करून घेण्यापेक्षा इथे राहिली. तिचा स्वभावामध्ये बदल झाला. आता ती पूर्णपणे शांत होती. परंतु त्या लोकांच्या विषयी काही बोललं किंवा तिला काही तिच्या लक्षात वगैरे आलं तर ती खूप घाबरते. म्हणजे तिचं असं अंगात ताप येतो असं होतं. म्हणजे ती खूप घाबरून जाते. तिच्या चेहऱ्यावर हास्य असेल तर नुसतं नाव जरी काढलं तरी ती एकदम हिरमुसून जाते. मग आता काय स्वामींची इच्छा असेल माहित नाही. परंतु स्वामींच्या कृपेने आतापर्यंत तरी खूप चांगलं झालेलं आहे. आणि इथून पुढे देखील स्वामींच्या कृपेने खूप चांगलंच होईल. आणि आशा करते की जे काही होणार आहे ते सर्व काही व्यवस्थितच होईल. कारण साक्षात ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी हे सर्व काही शक्य करणारे आहेत. त्यामुळे स्वामी वैष्णवीच्या आयुष्यामध्ये देखील सर्व काही व्यवस्थित करतील. स्वामींची इच्छा असेल तर सर्व काही ठीक होईल. स्वामींची इच्छा असेल तर ती त्या घरी नांदायला जाईल किंवा स्वामीने तिच्याविषयी दुसरंच काही विचार करून ठेवला असेल तर ते देखील योग्यच केलं असेल. तर हाच माझा अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या करमाळ्यातील ताईंचा हा अनुभव खरोखरच जरा थोडा वेगळा होता, परंतु खूप चांगला अनुभव होता. खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर मी येथे व्हॉट्सअप नंबर देते. यावरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. आणि तुम्ही सर्वांनी महत्त्वाचं म्हणजे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.